अभय युवा कल्याण केंद्र संचलित आर्ट्स महिला महाविद्यालयात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव अंतर्गत धुळे विभाग बॉल बॅडमिंटन पुरुष व महिला स्पर्धा प्रारंभ। याबाबत अधिकृत असे की अभय युवा कल्याण केंद्र संचलित आर्ट्स महिला महाविद्यालय धुळे येथे दिनांक 12 जानेवारी 2024 रोजी सकाळी 9:30 वाजता कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव अंतर्गत धुळे आंतर महाविद्यालयीन पुरुष व महिला स्पर्धेला प्रारंभ झाला। धुळे विभाग क्रीडा समितीने महाविद्यालयावर स्पर्धा भरविण्याची जबाबदारी टाकली असून त्यानुसार स्पर्धेचे एकूण पुरुषांचे 6 तर महिलांचे 3 संघ सहभागी झाले होते। त्यात पुरुषांचे जेडबी पाटील कॉलेज धुळे, विद्यावर्धनी कॉलेज धुळे, माधव पालेशा वाणिज्य महाविद्यालय धुळे, आर.सी. पाटील फार्मसी कॉलेज शिरपूर, एल.एम. सरदार धुळे, अभय शिक्षण B.एड कॉलेज धुळे, तर महिलांचे अभय महिला महाविद्यालय धुळे, विद्यावर्धनी कॉलेज धुळे आणि माधव पालेशा कॉलेज धुळे, अभय B.एड कॉलेज धुळे, एल.एम. सरदार कॉलेज धुळे, जेडबी पाटील कॉलेज धुळे असे संघ सहभागी झाले असून स्पर्धेचे प्रास्ताविक क्रीडा संचालक प्राध्यापक डॉक्टर V.एल. पाटील यांनी केले। तर आलेल्या सर्व मान्यवरांचे स्वागत गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला। यावेळी मागील वर्षी विद्यापीठ खेळाडू व राष्ट्रीय खेळाडू यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले। यावेळी बॉल बॅडमिंटन खेळाच्या मैदानावर आंतर महाविद्यालयीन बॉल बॅडमिंटन पुरुष व महिला स्पर्धेचे उद्घाटन संस्थेचे कार्यालयीन अध्यक्ष माननीय श्री B.M. पाटील यांनी श्रीफळ वाढवून सदर स्पर्धांना सुरुवात झाली। यावेळी त्यांनी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या। तर अध्यक्ष म्हणून माननीय प्राचार्य डॉक्टर S.G. बाविस्कर, अभय B.एड कॉलेज प्राचार्य डॉक्टर वैशाली सोनवणे उपस्थित होत्या। यावेळेस विविध महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षक डॉक्टर K.G. बोरसे, धुळे विभाग क्रीडा समिती सदस्य प्राध्यापक नितीन पाटील, डॉक्टर नितीन वाडके, प्राध्यापक विजय पाटील, प्राध्यापक पल्लवी वाडके, प्राध्यापक शशिकांत पाटील आदी मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते। तर आलेल्या सर्व मान्यवरांचे स्वागत गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला। यावेळी जिमखाना प्रमुख प्राध्यापक G.G. धनगर, प्राध्यापक P.T. पाटील सदस्य उपस्थित होते। तर या स्पर्धेतून धुळे विभाग बॉल बॅडमिंटन पुरुष व महिला संघ निवडला जाणार असून तो दिनांक 15 जानेवारी 2024 रोजी आंतरविभागीय बॉल बॅडमिंटन स्पर्धा महाविद्यालय मारवाड या ठिकाणी निवड होऊन सहभागी होणार आहे। या स्पर्धेतून विद्यापीठ संघ निवडला जाणार असून स्पर्धा यशस्वी करण्यासाठी श्री राजेश खोपे यांनी मदत केली। तर स्पर्धेचे आयोजन शारीरिक शिक्षण संचालक प्राध्यापक डॉक्टर V.एल. पाटील यांनी केले। तर उद्घाटन प्रसंगी प्राध्यापक डॉक्टर प्रदीप पाटील, प्राध्यापक श्रीमती संध्या पाटील, प्राध्यापक श्रीमती कल्पना पाटील, प्राध्यापक डॉक्टर श्रीमती मनीषा सूर्यवंशी, प्राध्यापक डॉक्टर संजय डोडरे आदी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी या ठिकाणी उपस्थित होते। उच्च शिक्षणाच्या B.एड कॉलेजेस असतील सगळ्यांचं त्या ठिकाणी कार्यालयीन अधीक्षक म्हणून काम पाहत आहेत। खरं म्हणजे असं एक व्यक्तिमत्व, खरं ताईसाहेबांबरोबर 10 वर्ष ताईसाहेब ज्यावेळेस आमदार होत्या त्यावेळेस पर्सनल असिस्टंट म्हणून काम पाहत असताना अतिशय प्रामाणिकपणे आणि निष्ठेने त्यांनी काम पाहिलेलं आहे आणि अतिशय मोठी निष्ठा त्यांची राहिलेली आहे। असं व्यक्तिमत्व या ठिकाणी लाभलेलं आहे। खरं म्हणजे अजून एक जर शैक्षणिक क्षेत्रात वावरत असताना देखील त्यांचं राजकीय क्षेत्र पण आहे। आपल्या माहिती असेल त्यांचं प्रॉपर गाव आहे चिंचवाड। त्यांनी धुळे पंचायत समितीचं सदस्य पद देखील प्रतिनिधित्व केलेलं आहे। त्या ठिकाणी ते निवडून आलेले होते। असे B.M. ताते यांचं मी या ठिकाणी हार्दिक आपल्या सगळ्यांच्या वतीने स्वागत करतो। आमच्या महाविद्यालयाचे माननीय प्राचार्य हे देखील आता आमच्या अभय युवा कल्याण केंद्रातच अध्यापनाचं काम करत होते। अध्यापनाचं काम करत असताना एक MUVP म्हणून एक मोठी संस्था आहे महाराष्ट्रातली, त्या संस्थेमध्ये गेल्या 15 वर्ष त्यांनी प्राचार्य म्हणून काम केलेलं आहे आणि अनेक पुस्तकं त्यांनी लिखाण केले, संशोधन वृत्ती त्यांची आहे। असं एक व्यक्तिमत्व ते या ठिकाणी उपस्थित आहेत। मी या ठिकाणी सगळ्यांचं स्वागत करतो। आपलं कार्यक्रमाचं उद्घाटन या ठिकाणी होईल, परंतु त्याआधी आज आपल्या सगळ्यांना माहिती आहे राजमाता जिजाऊ यांची जयंती आहे आणि स्वामी विवेकानंद यांचा खरं राष्ट्रीय युवा दिन पण आहे। आज संपूर्ण भारतामध्ये मोठे कार्यक्रम होत आहेत आणि याचं एक औचित्य साधून आपण या ठिकाणी प्रतिमा पूजन करून या स्पर्धेचं उद्घाटन करणार आहोत। मी तात्या धुळे विभाग आंतर महाविद्यालयीन बॉल बॅडमिंटन स्पर्धेचं जे आयोजन करण्यात आलेलं आहे त्या स्पर्धेचं पुरुष व महिला या स्पर्धेचं उद्घाटन जाहीर झालं असं मी जाहीर करतो
आणि आपल्या या आजच्या या स्पर्धेमध्ये कोण जिंकतं कोण हारतं ही गोष्ट वेगळी असते, परंतु स्पर्धेत भाग घेणं हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. आणि त्याच्यातून इतक्या महाविद्यालयातल्या इतक्या विद्यार्थ्यांपैकी तुम्ही इतकेच विद्यार्थी इथे सहभाग नोंदवला, हा देखील महत्त्वाचा आणि गर्वाचा भाग आहे. या निमित्तानं तुम्हाला सर्वांना मी शुभेच्छा व्यक्त करतो. एवढंच मी बोलतो. देतात. तसेच आमचे क्रीडा शिक्षक मित्र प्राध्यापक डॉक्टर VL पाटील, सर्व महाविद्यालयातून आलेले संघ व्यवस्थापक, प्राध्यापक बंधू भगिनी आणि तुम्ही खेळाडू वृत्तीने हसत खेळत सहभाग घ्यावा आणि आनंदाने समारोप करावा अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि महाविद्यालयाच्या वतीने, संस्थेच्या वतीने तुम्हाला निरोगी आयुष्यासाठी, खेळवृत्ती जोपासण्यासाठी शुभेच्छा देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे बोलू नका रे 2 मिनिटं. सर, शैक्षणिक वर्ष 2023-24च्या कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ अंतर्गत धुळे विभाग आंतर महाविद्यालयीन स्पर्धा भरवण्याची जबाबदारी धुळे विभाग क्रीडा समितीने आमच्या आभा युवा कल्याण केंद्र संचलित आर्ट्स महिला महाविद्यालयावर सोपवलेले आहे. खास करून या स्पर्धेचे उद्घाटक आमच्या आभा युवा कल्याण केंद्राचे कार्यालयीन अधीक्षक श्री तात्यासाहेब BM पाटील, महाविद्यालयाचे माननीय प्राचार्य डॉक्टर HG पाविस्कर सर, शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉक्टर सोनवणे मॅडम, या ठिकाणी धुळे विभाग क्रीडा समितीचे सचिव नितीन वाडके सर, ज्येष्ठ क्रीडा संचालक प्राध्यापक डॉक्टर नितीन पाटील सर, प्रोफेसर डॉक्टर बोरसे सर, प्राध्यापक विजय पाटील सर, या ठिकाणी सर्वजण उपस्थित आहेत. मी इथं आमच्या महाविद्यालयाच्या वतीने त्यांचं हार्दिक स्वागत करतो. खरं म्हणजे या ज्या स्पर्धा आहेत, या आंतर महाविद्यालयीन स्पर्धांमध्ये 6 मुलींचे 6 संघ आणि मुलांचे 6 संघ सहभागी झालेत. अनुक्रमे त्याच्यामध्ये विद्यावर्धनी महाविद्यालयाचा मुलांचा आणि मुलींचा संघ सहभागी आहे. ZB पाटील महाविद्यालयाचा मुलांचा आणि मुलींचा संघ आहे. धुळे एज्युकेशन सोसायटीचं माधव पालेच्या वाणिज्य महाविद्यालयाचा मुलांचा आणि मुलींचा संघ या ठिकाणी सहभागी झालेले आहेत. LM सरदार महाविद्यालयाचा मुलांचा आणि मुलींचा संघ आहे. शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचा मुलांचा आणि मुलींचा संघ आहे. तसेच मुलांचा या ठिकाणी RC पटेल कॉलेज ऑफ फार्मसीचा संघ देखील सहभागी झालेला आहे. या 6ही संघातनं या ठिकाणी धुळे विभागाचा संघ निवडला जाणार आहे. त्याच महिलांच्या 6 संघांमध्ये आबाई महिला महाविद्यालयाचाही संघ सहभागी आहे. या 6ही संघातनं मुलांचा आणि मुलींचा संघ निवडला जाणार आहे. आणि आंतरविभागीय स्पर्धा मारवडे येथे होणार आहेत. खरं म्हणजे 15 आणि 16 जानेवारीला त्या स्पर्धा होणार होत्या, परंतु काही कारणास्तव त्या पोस्टपोन झालेल्या आहेत. या ठिकाणी आलेल्या सर्व मान्यवरांचं मी आमच्या आभा युवा कल्याण केंद्राच्या वतीने हार्दिक स्वागत करतो आणि पुढील स्पर्धेसाठी या ठिकाणी त्या सर्व स्पर्धकांना शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.